या सूरज भाऊच्या आमरण उपोषणासाठी माईकला लावा, माईकला वरती 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 या मग त्याच्यावर चिटको चिटको हां चिटको सूरज भाऊंच्या या आमरण उपोषणासाठी आम्ही जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शिवनेरी माजी सैनिक संघ त्यांच्या सोबत आहोत आणि नेहमी त्यांच्या सोबत राहणार आहोत. जमीन आपली, हक्क आपला आणि त्या आदिवासी बांधवांवर त्यांच्या न्याय हक्कासाठी जर आपल्या जुन्नरच्या तालुक्यातून भावांनी आमरण उपोषण सुरू केले, त्यांच्या न्याय हक्कासाठी काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. भावांना विनंती करतो की तुम्हाला या आमरण उपोषणासाठी आम्ही सर्व सैनिक तुमच्या सोबत आहोत. आम्हाला अर्ध्या रात्रीला तुम्ही हात द्या, आम्ही तुमच्या सोबत येऊ. जास्त बोलत नाहीत, बोलणारे देखील भरपूर आहेत. धन्यवाद. सुरेश भाऊंचा प्रत्येक सामाजिक कार्यातला सहभाग आपण नेहमी पाहत असतो आणि निश्चितपणे या प्रकल्पाबाबत माझा काही अभ्यास नाही, पण सुरेश भाऊंनी हा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय घेऊन आदिवासींच्या हक्कासाठी त्यांच्या कुठल्याही संसाधनांवर गदा येऊ नये म्हणून आणि आपल्या तालुक्यातील निसर्ग संपन्नता धोक्यात येऊ नये म्हणून आज ते इथे आमरण उपोषणाला बसले आहेत. शिवनेरी माजी सैनिक संघाचे आम्ही सर्वजण त्यांच्या विचारांचा सन्मान करतो आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की या आंदोलनाकडे चांगल्या नजरेने पाहून सुरेश भाऊंचं म्हणणं नेमकं काय आहे ते समजावून घेऊन लवकरात लवकर सुरेश भाऊंचं जे आमरण उपोषण चालू आहे ते लवकरात लवकर संपवावं. त्यांच्या प्रकृतीला कुठल्याही प्रकारचा गंभीर धोके उत्पन्न होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पुन्हा एकदा आम्ही शिवनेरी माजी सैनिक संघ आणि त्याचे सर्व सभासद कुटुंबीय यांच्यातर्फे भाऊंना खूप शुभेच्छा देतो या आंदोलनासाठी आणि हे लवकरात लवकर संपवावं यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. सर्वांना जय हिंद. शिवनेरी माजी सैनिक संघटना आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. तर तुम्ही सगळे आल्यामुळे जरा ऊर्जा वाढली, कारण आपल्या देशाचे सैनिक फार मोठं योगदान आहे तुमचं सर. मी त्या दिवशी रेल्वेच्या आंदोलनात पण आवर्जून उल्लेख केला होता. जेव्हा देशाचं सैनिक रस्त्यावर बसतंय तर ह्या भावना तरी सरकारने समजून घेतल्या पाहिजे. आणि आज खरं तर आपण आज जो उपोषणाचा लढा देतोय त्याचं कारणच तसं की आज आपल्या तालुक्यावर वेळ आली, आपल्या सह्याद्रीवर वेळ आली, आपल्या आदिवासी बांधवांवर वेळ आली. अदानीसारखा एक महाकाय उद्योगपती जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प जागतिक पर्यटन स्थळ असेल नाणेघाट परिसरात त्या ठिकाणी करतो. मला असं वाटतं आपल्या जुन्नर तालुक्यात अगोदरच 5 धरणं आहेत. मग नवीन तुम्ही प्रकल्पाचा घाट का घालताय? वीज निर्मिती करायची असेल तर मानिटवलं करा. हे सगळं स्वतःच्या फायद्यासाठी, बिझनेससाठी अदानी ग्रुप त्या ठिकाणी करतोय. याच्यापासून तालुक्याला कुठलाच फायदा नाही. एखादा प्रकल्प ज्यावेळेस आपल्या गावात येतो, तालुक्यात येतो, त्यावेळेस त्या स्थानिकांना विश्वासात घेतलं पाहिजे ना. जेव्हा तुमच्या जमिनी हिरावून घेणार आहेत आदिवासी बांधवांच्या, त्यावेळेस त्यांना स्थानिकांना विश्वास घ्यायला नको का? कोणाला विश्वास न घेता सर शब्द इलेक्ट अलीकडे पलीकडे होते. कारण 5वा दिवस उपोषणाचा, परंतु भावना समजून घ्या.
आज आपल्या कुठल्याच आदिवासी बांधवांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही आणि जनसुनावणी लादली गेली 21 तारखेला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या ज्या सह्याद्री डोंगर रांगा आहेत ते सगळं पोखरणार आहे. आपल्या पर्यटन तालुका आहे, आपला खरं तर हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे, पैसा क्षेत्र आहे आणि ते सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून अदानी ग्रुप मनमानी करतोय. आणि मी वारंवार पहिल्या दिवसापासून एकच सांगतो की अदानी ग्रुप हा सरकारशी संलग्न माणूस आहे. पण सरकारने आमच्या आदिवासी बांधवांच्या, गोरगरीब आदिवासी बांधवांच्या भावना ओळखाव्या. त्या तालुक्याच्या भावना आहे. हा फक्त प्रश्न आदिवासी बांधवांचा नाही, हा तालुक्याचा प्रश्न आहे. जी 21 तारखेला जनसुनावणी तुम्ही कुठलीच कल्पना न देता फक्त एका पेपरच्या नोटीसद्वारे आम्हाला कळालं की आमच्यावरील प्रकल्प बाधित, त्या प्रकल्पामध्ये जी बाधित गावं जी आहेत त्यांना जी नोटीस गेली आणि त्याद्वारे आम्हाला ज्यावेळेस समजतं त्यावेळेस एक आम्हाला पण धक्का बसला. म्हणून सर, तुमच्या माध्यमातून तुम्ही तर देशासाठी आपल्या इतकं मोठं तुमचं योगदान आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं पण खरं तर उचित नाही, परंतु तुम्ही आपल्या देशाचं रक्षण केलेलं आहे, बॉर्डरचं रक्षण केलेलं आहे, त्या सह्याद्रीचं रक्षण केलेलं आहे. आणि या सह्याद्रीला खरं तर फोडण्यासाठी हा अदानी ग्रुप येत असेल. मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रावर अनेक जण त्या ठिकाणी चाल करून आले, अब्दालीपासून तर औरंगाबादेपर्यंत, पण कुणाची हिंमत नाही झाली सह्याद्रीला हात लावण्याची. परंतु ही शोकांतिका महाराष्ट्राची. आज अदानी ग्रुप सारखा आपल्या सह्याद्री पोखरत त्या ठिकाणी जाणार आहे. मला असं वाटतं हा लढा महाराष्ट्राचा आहे, सह्याद्रीचा आहे, पर्यावरण प्रेमींचा आहे, दुर्गप्रेमींचा आहे, शिवप्रेमींचा आहे, आपल्या आदिवासी बांधवांचं आहे. आणि सगळं जातीचे जातीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला जसं सगळ्यांनी साथ दिली त्याचा सगळ्यांचा हा प्रश्न आहे. म्हणून सगळ्यांनी मी वारंवार पहिल्या दिवसापासून ही विनंती करतो की पुन्हा या प्रकल्पाबाबत कोणी आता राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी कुणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा, टीका टिप्पणी करण्यापेक्षा आता सगळ्यांनी एकत्र या, तालुक्यासाठी एकत्र या. माझे 5वा दिवस उपोषणाचा. 5 दिवसात माझी निम्मी एनर्जी तेच सांगण्यात गेली की तुम्ही टीका टिप्पणी नका करू. मला असं वाटतं की निवडणुकीची वेळ आहे, ती राजकारणाची वेळ आहे, आपल्या आदिवासी बांधवांची वेळ आहे. तुमच्या टीका टिप्पणीत, आरोप प्रत्यारोपात ते बिचाराची जमीन जायला नको. त्याच्यामुळे सगळ्यांनी थांबवा, ही विनंती. आपण फारच लहान कार्यकर्ते, लहान घटक आहे. आज माझी या ठिकाणी पत्नी बसली, तिचे वडील 4 दिवसापूर्वी गेले. खरं तर एवढं आमच्या लहान बाळावर आमच्या त्या तातेबाबांचं प्रेम असायचं. आणि मला खरं तर आज कुटुंबात आधार देण्यापेक्षा आपण शेवटी समाजासाठी लढतोय, तालुक्यासाठी लढतोय, ते सगळं दुःख बाजूला ठेवून, मनात ठेवून त्या ठिकाणी मी या ठिकाणी ठाम बसलो. काल आदिवासी मंत्र्यांचा फोन येऊन गेला, तहसीलदार साहेब येऊन गेले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुण्याचे अधिकारी येऊन गेले, आमदार साहेब येऊन गेले. त्यांना मी एकच भूमिका सांगितली, तुम्ही आम्हाला काहीतरी निर्णय द्या, नक्कीच आम्ही तुमचा मान ठेवू. शेवटी आपल्या तालुक्याची मंडळी, आपल्या प्रत्येकाचा रिस्पेक्ट आहे. आणि मला असं वाटतं सगळ्या लोकप्रतिनिधींनी, आजी माझी सगळ्यांनी या तालुक्याच्या प्रश्नासाठी एकत्र आलं पाहिजे. आणि या प्रकल्पाबाबत आमचे संजय साबळे सर तुम्हाला विस्तृतपणे सांगतील, कारण तुम्ही सगळे त्या ठिकाणी सैनिक आलात. मला फार आनंद वाटला, समाधान वाटलं. आणि सर, तुमच्याबद्दल प्रत्येकाबद्दल रिस्पेक्ट आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही पण या लढ्यात उतरावं, आपल्या सह्याद्रीसाठी उतरावं. खरं तर ही वेळ आली, मला असं वाटतं तुम्ही देशाचं रक्षण केलं आणि आज तुम्ही समाजाचं रक्षण करताय आणि आतापर्यंत लढायची वेळ आली, मला असं वाटतं. मी सैनिकांना आवाहन करतो तालुक्यातल्या की तुम्ही सगळ्यांनी या लढ्यात उतरावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही आल्याबद्दल मनापासून सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आमचे अध्यक्ष एकनाथनाना वादगे, उपाध्यक्ष आमचे आदरणीय उमेशजी अवचट सर, सचिव शिवाजी दादा पाटे, खजिनदार सचिन भाऊ ताते, संचालक दत्तात्रय आरोटे, संचालक संभाजी वाळून, माजी सैनिक महिला, मला ज्यांनी आईसारखं प्रेम दिलं ते आमच्या कुलकर्णी मॅडम, नाईक मॅडम, सास्कर मॅडम, अतुलजी ढवळे सर, कैलासजी कपाडी, आमचे रिलेटिव्ह त्याचप्रमाणे बनसोडे, मोहन मडकेजी, राजेंद्रजी कोल्हे, बटवाजी, एम के मुळे, सलीमजी मिस्त्री, चंद्रकांतजी मवाळ, गंगाधरजी ढवले, बबनजी शिंदे सर, डी के सोमोश आहे. हे सगळ्या सैनिकांचं मी या ठिकाणी आपल्या
या आदिवासी बांधवांसाठी आणि आपल्या तालुक्यासाठी अदानी हटाव आणि शिवजन मोदी बचाव असा जो आपण त्या ठिकाणी जो नारा दिला आहे, जो लढा देतोय, या सगळ्या उपोषणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं त्या सगळ्या सैनिकांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय सर. आणि यानंतर संजय साबळे सर